गुड मॉर्निंग. तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे पूर्ण वर्ष अगदी तिळगुळासारखं गोड जावं. आणि आजची सकाळ छान स्लो झाली होती म्हणून कॉफी घेऊन कोवळ्या उन्हामध्ये बसले होते. त्यानंतर देवाची पूजा केली आणि अत्रेला छान असं रेडी केलं. आणि माझा आज उपवास होता म्हणून मी साबुदाणा वडा खात होती. पण माझ्या जेवणावरती अत्रेच ताव मारत होती. त्यानंतर स्ट्रॉबेरी सीझन चालू झाला आहे म्हणून अत्रेसाठी छान अशी फ्रेश स्ट्रॉबेरी मागवली होती आणि तिला खरंच खूप स्ट्रॉबेरी आवडते. त्यानंतर ना दुपारी झोप घेतली आणि बनवायला घेतला संध्याकाळी स्वयंपाक. आज मी स्वयंपाकामध्ये बनवणार होती इडली, सांबार, चटणी आणि डोसे. आज माझ्याकडे सांबार बनवायला जास्त काही भाज्या नव्हत्या. ज्या काय भाज्या होत्या त्याच्यामध्ये मी झटपट होणारा सांबार बनवणार होते. आणि आई स्वयंपाक बनवते याचा अर्थ आईला जाऊन त्रास द्यायचा असतोच. आणि अत्र्या सारखी येऊन आई पाणी दे, आई स्ट्रॉबेरी दे, आई हे दे, आई ते दे. तुमची मुलं अशीच करतात का? जेव्हा आई जेवते आणि आई काम करत असते तेव्हाच त्यांना सगळ्या गोष्टी आठवतात. तिला इग्नोर करून मी पुन्हा घेतलं स्वयंपाक बनवायला. आणि माझी मेथीची भाजी बऱ्याच दिवसापासून फ्रीजमध्ये पडली होती. ती पिवळी व्हायच्या आधी मी तिला बनवून घेतली. त्यानंतर मी घेतली चटणी बनवायला. नेहमी मी चटणी घट्ट बनवते आणि त्याला मोहरी आणि कढीपत्त्याची वरून फोडणी देते. पण आज मी माझ्या आईसारखी चटणी बनवली होती. माझ्या आईची चटणी खरंच खूप छान असते, पातळ असते आणि झणझणीत असते. त्यामध्ये तुम्ही इडल्या अगदी सांबारासारख्या बुडवून खाऊ शकता. मी प्रयत्न केला आईसारखं बनवायचा पण आईसारखी काही झाली नव्हती. छान झाली होती. शेवटी आईच्या हातची चव ती आईच्या हातची चव असते ना. त्यानंतर एकीकडे इडल्या होतच होत्या, दुसरीकडे मी डोसेही काढून घेतले आणि जेवण खरंच खूप छान झालं होतं. छान असं जेवण केलं, त्यानंतर आईस्क्रीम खाल्ली आणि असा होता आमचा आजचा दिवस. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.